नमस्कार मित्रांनो, या रेशन लाभार्थ्यांना अखेर पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू केले जाणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। कोणते लाभार्थी असणार आहेत, किती रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून 12 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। ती म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे। हे जे पैसे आहेत 44,49,82,650 रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे। हे पैसे जे लाभार्थी पात्र असतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता यामध्ये आपण पुढे समजून घेणार आहोत यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे, किती रक्कम जमा केली जाणार आहे, या संदर्भात दुसरा एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता 4 सप्टेंबर 2025 रोजी। तो GR आपण इथे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता या ठिकाणी आपण जो 4 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता तो ओपन केलेला आहे। 14 जिल्हे APL DBT केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता। यामध्ये प्रत्येकी लाभार्थ्यांना किती पैसे दिले जाणार आहेत याबद्दलचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता बघा, या 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याची सुद्धा माहिती पुढे देण्यात आली आहे। प्रति महिना प्रति लाभार्थी 150 रुपये दिले जाणार आहे अशी माहिती 2023 मध्ये जानेवारीला एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामध्ये बदल करून 170 रुपये अशी वाढ करण्यात आली आणि प्रत्येक लाभार्थ्यांना प्रति महिन्यासाठी 170 रुपये दिले जाणार आहेत। आता इथून पुढे आता 90 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी 45 कोटी निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। आता यामध्ये आपण समजून घेऊया कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत। यापूर्वी जो आपण GR समजून घेतला होता 12 सप्टेंबर रोजी, त्यामध्ये सुद्धा पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आलेली होती। आता यामध्ये आपण समजून घेऊया जिल्हे कोणते समाविष्ट आहेत। जोपर्यंत तुम्हाला जिल्हे समजून येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही। आता बघा, थेट DBT मार्फत APL केसरी योजनेतील जे काही लाभार्थी आहेत शेतकरी, अशा लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे। आता यामध्ये बघा, अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल, जालना असेल, लातूर असे हे 9 जिल्हे आहेत आणि याचबरोबर पुढे काही जिल्हे देण्यात आलेले आहेत। यामध्ये नांदेड आहे, परभणी आहे, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे हे एकूण 14 जिल्हे आहेत। यामध्ये लाभार्थी संख्या आहे 26,17,545 आणि कार्ड संख्या आहे 6,65,578 असे एकूण 44,49,82,650 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे। धन्यवाद।